घाटकोपरमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली। त्यामध्ये जाहिरात फलक कोसळला होता आणि त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। अनधिकृत जाहिरात फलकाचा मालक भावेश भिंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान आतापर्यंतचा घटनाक्रम आपण पाहूयात। वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये अनधिकृत जाहिरात फलक कोसळला। घाटकोपर दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू तर 88 जण जखमी झालेत। भावेश भिंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भावेश भिंडे फरार असून त्याचा मोबाईलही बंद आहे। 6 कोटी 13 लाखांचा दंड भरण्याचे पालिकेने आदेश दिलेत। झाडांना छिद्र पाडून विष टाकण्यात आल्याचं पालिकेच्या निदर्शनास आलेलं आहे। किंवा तो वेलफेअर हा विषय नाहीये, पूर्णतः पेट्रोल अख्खा कमर्शियल करून घेतलेला आहे आणि ते पैसे वेलफेअरसाठी जात आहेत। गृह खात्याने याची उत्तरं देणं अत्यंत गरजेचं आहे की तो खरंच वेलफेअरसाठी जात आहेत की नाही जात आहेत। आम्हाला वाटतं की तो पूर्ण प्रायव्हेटायझेशन म्हणून त्याच पद्धतीने त्याचा वापर केला जातो आणि म्हणून पूर्णपणे अनधिकृत बांधकाम आहे आणि याच्यावर आता आंदोलन होणं अत्यंत गरजेचं आहे। मनसे स्वस्थ बसणार नाही एवढं सांगायचं। सोमवारी अवकाळी पावसामुळे जोरदार वादळी वारा सुटला होता। यामध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे।